नमस्ते मित्रांनो, एस एस के दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच आनंदाने आमच्यासोबत शिकण्यासाठी बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा, तरच आमच्या सगळ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन आपल्याला मिळणार आहे. चला तर मित्रांनो, आज काहीतरी नवीन शिकूयात. नमस्ते मित्रांनो, एस एस के दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघत आहोत 7th स्टँडर्डचा 3rd नंबरचा चॅप्टर प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस याचा पार्ट 2 आपण बघत आहोत. पार्ट 2 मध्ये आपलं स्वागत आहे. तत्पूर्वी पुढे जाण्या अगोदर आपल्याला विनंती आहे की या चॅप्टरशी रिलेटेड जी काही वोकॅब्युलरी आहे ती मी एस एस के सायन्स वर्ड मिनिंग इन मराठी हा जो चॅनल आहे त्या चॅनलवर दिलेली आहे. तोही चॅनल आपलाच आहे. इथे देण्याच्या ऐवजी कृपया तिथे दिलेली आहे आणि त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कृपया ती फॉलो करावी आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं, कारण हेच चॅप्टर आणि हेच वर्ड्स तुम्हाला पुढे कंटिन्यू असतात 12th पर्यंत, अगदी पुढे सुद्धा. त्यामुळे ही वोकॅब्युलरी सदैव आपल्या सोबत असू दे, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर सुरू करत आहोत प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेसचा पार्ट 2. आणि आपल्याला एक विनंती आहे की आपण जर पार्ट 1 बघितला नसेल तर कृपया पार्ट 1 बघून घ्या. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल, तरच हा पार्ट 2 आपल्याला समजणार आहे. चला तर सुरू करत आहोत. मित्रांनो, या ठिकाणी आज आपण बघत आहोत. या ठिकाणी काय सांगितलेलं, एक ऍक्टिव्हिटी सांगितलेली आहे तुम्हाला करायला. प्रॉपर्टीज ऑफ एअर, हवेचे गुणधर्म काय आहेत त्यांनी काय सांगितलेली आहे. एक रिकामी बॉटल घ्यायची आहे आणि ती अशी इन्व्हर्टेड करायची, उलटी करायची आहे. एम्प्टी बॉटल घ्यायची, तिला काही झाकण वगैरे लावायचं नाही आणि ती अशी स्लॅन्ट करून ठेवायची, म्हणजे अशी तिरकी करून ठेवायची आहे अशी याच्या पाण्यामध्ये. अशी स्लॅन्ट जर केली ती आणि बघायचं काय होतं मित्रांनो, त्यातून काय होतं, हवेचे असे बबल्स बाहेर निघतात, बरोबर ना. असे पाण्याचे बुडबुडे बाहेर निघतात, म्हणजे काय होत असते, हवा काय करत असते, जागा व्यापत असते. त्यानंतर काय करायचं बघा, या ठिकाणी बलून हवा फुगा असतो. फुग्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही तोंडाने किंवा इतर कोणत्या त्या हवा भरण्याच्या त्या पंपाने ज्यावेळेस हवा भरतात त्यावेळेस काय होतं, फुगा फुगत जातो. म्हणजे काय होते, हवा जागा व्यापत असते, बरोबर ना. स्पेस ऑक्युपाय करते, हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे काय लक्षात येतं, वी कम टू नो द ऍक्टिव्हिटी अबो. या सगळ्या ऍक्टिव्हिटीवरून आपल्या काय लक्षात येतं, काय प्रॉपर्टीज लक्षात येतात. हवेच्या प्रॉपर्टीज, एअरच्या प्रॉपर्टीज कोणत्या प्रॉपर्टी आहेत एक्झामला विचारलं जाते. ऑक्युपाईंग स्पेस, जागा व्यापली जाते. हॅव्हिंग अ सर्टन व्हॉल्यूम, त्याला एक व्हॉल्यूम असतं, म्हणजे एखादं आपण म्हणतो ना त्याला वस्तुमान असतं. हॅव्हिंग मास अँड वेट, त्याला वस्तुमान आहे आणि वेट पण आहे, वजन पण असतं. हवेला काय असतं, वस्तुमान पण असतं, वजन पण असतं आणि व्हॉल्यूम असतं, म्हणजे असं आकारमान असतं. स्पेसिफिक असं काय असतं, त्याला आकारमान असतं. समजले या ठिकाणी. त्यानंतर काय असतं बघा, एअर इज अ मिक्सचर. हवेमध्ये काय असतं, हवेमध्ये खूप सारे पार्टिकल्स असतात, अतिसूक्ष्म कण असतात, गॅसेस असतात वेगवेगळे, बरोबर ना. कार्बन डायऑक्साईड असतो, ऑक्सिजन असतो, नायट्रोजन असतो, वेगवेगळे असतात. हेलियम असतो, डस्ट असते, धुलीकण असतात, स्मोक असतो, धूर असतो, मॉइश्चर असतं, बाष्प असतं. हे सगळं हवेत असतं. आपल्या डोळ्यांना जरी दिसत नसलं तरी ते हवेत असतं. वेन रेज, आता सूर्यकिरण, मला सांगा सूर्याची किरण काय होत असतात या ठिकाणी. सूर्य आपल्या पृथ्वीवर काय देत असतो, लाईट देत असतो. ज्यावेळेस हवेमध्ये हे सगळ्या किरणांवर, या सगळ्या कणांवर ते सूर्यकिरण येतात, त्यावेळेस या कणांवर आदळून ते काय होतात, असे रिफ्लेक्ट होतात, असे स्कॅटर्ड होऊन जातात. लक्षात आलं का तुमच्या, असे रिफ्लेक्ट होतात. वेन द रेज ऑफ द लाईट फॉल ऑन द मिनिट पार्टिकल, द पार्टिकल स्प्रेड द लाईट. हे पार्टिकल्स काय करतात, लाईट स्प्रेड करतात, कारण तिथून काय होतात, ते रिफ्लेक्ट होतात, म्हणून लाईट स्प्रेड होतं सगळ्या डिरेक्शनमध्ये. लक्षात आलं का. हे बघा, अशा सगळ्या डिरेक्शनला लाईट काय होतं, स्प्रेड होतं. दिस नॅचरल फेनोमेनॉन, ही जी नैसर्गिक घटना आहे याला काय म्हटलं जातं, स्कॅटरिंग ऑफ लाईट. पेपरला विचारलं जाऊ शकतं तुम्हाला, किंवा लाईफ लॉंगही लक्षात ठेवा. स्कॅटरिंग ऑफ लाईट याला काय म्हटलं जातं, प्रकाशाचं विकिरण म्हटलं जातं. कसा स्कॅटर्ड होतो लाईट, समजलं ना. या सगळ्या धुलीकणांवर तो आदळतो जाऊन, किंवा या डस्टवर किंवा या बाष्पांवर जाऊन तो आदळतो आणि तिथून विखुरतो तो असं स्कॅटर्ड होतो. समजले या ठिकाणी. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी काय आहे, टेम्परेचर रेग्युलेशन, त्याला काय म्हणतात, तापमान नियंत्रण असं म्हटलं जातं, किंवा टेम्परेचर कंट्रोल असंही म्हटलं जातं. आता मला सांगा, आपल्या अर्थला एनर्जी कुठून मिळते, कुठून रिसीव्ह करते एनर्जी, ती काय करते, सनकडून एनर्जी काय करते, रिसीव्ह करते. आणि ही एनर्जी जी असते ती रिफ्लेक्ट होते. ती काय होते, रिफ्लेक्ट होते, म्हणजे काय होते, ती अशी परावर्तित होते बाय द अर्थ इन द फॉर्म ऑफ हिट. आणि ही आपली अर्थ काय करते, ही जी सूर्याकडून घेतलेली, सनकडून घेतलेली एनर्जी अशी रिफ्लेक्ट करते, परावर्तित करते किंवा देते. कोणत्या फॉर्ममध्ये, हिटच्या, उष्णतेच्या स्वरूपामध्ये ती आपल्याला देत असते. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द एअर सराउंडिंग टू द अर्थ सच ॲज वॉटर वेपर, कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब अ पार्ट ऑफ दिस हीट अँड गिव्ह इट टू द अदर कॉन्स्टिट्यूट्स ऑफ एअर. ते काय म्हणतात की ही जी हीट असते ना, ही आपल्याला मिळते, ही कशी मिळते, तर या अर्थवर काय आहे, वेगवेगळे गॅसेस आहे, किंवा मी तुम्हाला सांगितलं ना हवेमध्ये असं खूप काय काय आहे. मग कार्बन डायऑक्साईड आहे, वेगवेगळे घटक आहेत, बरोबर ना. तर हे सगळं जे असतं, वेपर आहे, वॉटर वेपर आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, हे सगळं काय करतं, ती जी आलेलं सनराईज असतं ना, ते काय करतात, ॲब्झॉर्ब करतात. आणि ॲब्झॉर्ब करतात
आणि असे घेतात, शोषून घेतात आणि ते काय करतात, इतरांना काय करतात, देतात. म्हणजे ही उष्णता ते काय करतात, शोषून घेतात आणि इतरांना देतात. म्हणजे पृथ्वीवर जे काही इतर घटक आहे ना त्यांना देतात ते. ॲज अ रिझल्ट द अर्थ सरफेस रिमेन वॉर्म. त्यामुळे काय होतं की अर्थचा सरफेस नेहमी कसा असतो, उबदार असतो. लक्षात आलं ना. म्हणजे सूर्याकडून येणारे प्रकाश किरण काय होतात, या वातावरणातल्या या बाष्पावर या वेगवेगळ्या गॅसेसवर जाऊन आदळतात. मग ते काय करतात, त्यात ॲब्झॉर्ब करतात, त्यातली हीट ॲब्झॉर्ब करतात आणि स्वतः ॲब्झॉर्ब करून मग पृथ्वीवरच्या इतर सगळ्या घटकांना देतात. म्हणून पृथ्वीवरचं वातावरण किंवा अर्थचं वातावरण नेहमी कसं असतं, वार्म असतं. कसं असतं, वार्म म्हणजे त्याला उबदार असं म्हणतं. देअर बाय बिकम्स सुटेबल फॉर लिव्हिंग वर्ल्ड ऑन दर. त्यामुळेच आपल्या पृथ्वीवर जीवसृष्टी आहे. इतर ठिकाणी जीवसृष्टी का नाही, कारण इतर ठिकाणी वातावरणच नाही, त्यामध्ये हे घटकच नाही की जे सूर्याकडून, तिथं पण सूर्याची किरणं पोहोचतात पण तिथे वातावरणच नाही. त्यामुळे काय होतं, तिथले घटक कसे ॲब्झॉर्ब करणार आणि कसे ते इतर घटकांना देणार त्यांच्या त्या प्लॅनेटवरच्या. त्यामुळे तिथे जीवसृष्टी ही वसलीच नाही. समजलं ना. इफ देअर वर नो एअर ऑन द अर्थ द ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ सरफेस वूड हॅव बीन व्हेरी लो. ते म्हणतात जर एअर नसती, हवा नसती, हवा आणि वातावरण हे जर नसतं तर काय झालं असतं, आपल्या सृष्टीवर कधीच, आपल्या अर्थवर कधीच काय नसती, जीवसृष्टी नसती. टेम्परेचर कसं असतं, खूप लो असतं. समजलं ना. असं उबदार वार्म टेम्परेचर आपल्याकडे कधीच नसतं. आता बघा, हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा एक्झामसाठी म्हणून बघू नका. ट्रान्समिशन ऑफ साऊंड. आता साऊंड म्हणजे काय, ध्वनी प्रसारण कसं होत असतं. एक लक्षात ठेवा, आपल्याला नेहमी आवाज का ऐकू येतात, आपल्या पृथ्वीवर आवाज का ऐकू येतात, कारण आपल्या पृथ्वीवर मुळातच काय आहे, अर्थवर हवा आहे, वातावरण आहे, बरोबर. त्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत, वेगवेगळे गॅसेस आहे, तुम्हाला सांग वॉटर वेपर आहे, मॉइश्चर, हे सगळं आहे त्यामध्ये, डस्ट आहे, हे सगळं आहे त्यामध्ये. त्यामुळे काय होतं, आपल्याला आवाज ऐकू येत असतो. काय येत असतो, आवाज ऐकू येतो. तो आपल्यापर्यंत आवाज, आता कोणीही तुम्हाला एका मित्राने आवाज दिला, तुमच्यापर्यंत कसा पोहोचला, इथे मध्यंतरी वातावरण जे आहे ना, हे जी एअर आहे ना, यामुळे तुम्हाला पोहोचलेला आहे तो. जर आपल्यामध्ये एअर नसती ना, तुम्हाला तो आवाज कधीच पोहोचला नसता. हे तुम्हाला माहीत नसतं, डोळ्यांना दिसत नाही म्हणून, की तो आवाज कसा पोहोचला. तो आवाज पोहोचण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मीडियम जे आहे ते आहे एअर. समजले या ठिकाणी. द डेन्सिटी ऑफ एअर ऑल्सो चेंजेस ड्यू टू द चेंज इन इट्स टेम्परेचर. ते काय म्हणतात की एअरची जी डेन्सिटी असते, एअरची जी घनता असते, ती नेहमी कशी बदलत असते, की जर टेम्परेचर बदललं तिचं, तर हवेचं जर टेम्परेचर बदललं तर ते, आता टेम्परेचर कसं बदलतं, विंटरमध्ये हवा कशी असते, खूप कमी टेम्परेचर असतं, समरमध्ये जास्त असतं, पण विंटरमध्ये मग त्यामुळे काय होतं, कमी लो टेम्परेचरला डेन्सिटी ही नेहमी कशी असते, जास्त असते. हे नेहमी लक्षात ठेवायचं. डेन्सिटी ही लो टेम्परेचरला कशी असते, जास्त असते, घनता जास्त असते. अँड वी कॅन हिअर विसल ऑफ द डिस्टन्स ट्रेन क्लिअरली अर्ली इन द मॉर्निंग इन विंटर. त्यामुळे काय होतं, घनता जास्त असल्यामुळे, डेन्सिटी जास्त असल्यामुळे विंटरमध्ये आपल्याला खूप दूरवर असणारी ट्रेनचा सुद्धा आवाज खूप लवकर आणि खूप स्पष्टपणे ऐकू येत असतो. कारण काय होतं, हवेची घनता कमी होते, डेन्सिटी कमी होते लो टेम्परेचरला, त्यामुळे ते आवाज आपल्याला कसे येतात, स्पष्ट ऐकू येतात. एअर इज युजफुल ॲज मीडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड. ते काय म्हणतात की एअर ह्या कशासाठी महत्त्वाचा आहे, तर ट्रान्समिशन ऑफ साऊंडसाठी, साऊंडचं ध्वनी प्रसारण करण्यासाठी एअर खूप महत्त्वाचा आहे. मग आता तुम्हाला नाही, पण पुढच्या वर्षी एक ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही 8th स्टँडर्ड जर बघू शकत असाल तर बघा आपल्या चॅनलवर जाऊन, साऊंडचा एक चॅप्टर आहे, त्यामध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. का एक बेल दिली होती त्यांनी, ती बेल काय केली, एका बरणीमध्ये भरली आणि सगळ्या बाजूने पॅक केली. तिच्यामध्ये हवा होती. मग हवा होती, बाहेरून बटन दाबल्यानंतर बेलचा आवाज यायचा, पण नंतर काय केली, त्याच्यातली हवा काय केली, व्हॅक्यूम ट्यूबने नंतर काढून घेतली आणि नंतर बेल दाबून बघितली तर बेलचा आवाज येत नव्हता. कारण का, आतलं हवेचं मीडियम काय झालेलं होतं, संपलेलं होतं. म्हणजे हवा जर नसेल तर आपल्याला आवाज ऐकू येत नाही, कारण आवाज जाण्यासाठी, साऊंड जाण्यासाठी काय लागते, हवेचं माध्यम लागतं. आणि महत्त्वाची गोष्ट काय, की लो टेम्परेचरला डेन्सिटी कशी होते, इन्क्रीज होते, आणि इन्क्रीज डेन्सिटीमध्ये आवाज कसा जात असतो किंवा स्पष्ट ऐकू येत असतो. लक्षात आलं ना तुम्हाला, साऊंड कसा येत असतो, स्पष्ट ऐकू येत असतो, क्लिअरली तुम्हाला ऐकू येतो. मित्रांनो, आपण आता प्रॉपर्टीज ऑफ एअर बघितलेल्या आहे, संपलेल्या आहे. आता प्रॉपर्टीज ऑफ वॉटर सुरू झालेलं आहे, हे आपल्याला माहीतच आहे. आता वॉटरच्या प्रॉपर्टीज काय आहे मला सांगा बरं. वॉटरला सगळ्यांना माहिती, स्टेजेस असतात. किती स्टेजेस असतात वॉटरच्या अवस्था? 3 असतात. वॉटर एक तर लिक्विड असतं, सॉलिड असतं म्हणजे स्थायू स्वरूपात असतं, लिक्विड असतं म्हणजे पाणी स्वरूपात असतं, किंवा कशा स्वरूपामध्ये असतं, ते गॅस फॉर्ममध्ये जातं, ते म्हणजे वायू स्वरूपामध्ये जातं. म्हणजे बर्फ असतो, बर्फाला जर आपण उष्णता दिली, हीट दिली तर पाणी होतं, पाण्याला जर हीट दिली तर काय बनते, वाफ बनते. हे तर आपल्याला माहित आहे. आणखी काय काय प्रॉपर्टीज आहे त्याच्या, हे काय झाले, त्याचे स्टेजेस झाल्या.
त्यानंतर काय आहे, वॉटर कसा असतो, फ्लुइड सबस्टन्स आहे, हा एक प्रवाही असा एक काय आहे पदार्थ आहे. पण पाण्याला स्वतःचा आकार असतो का, नाही. वॉटर डज नॉट हॅव इट्स ओन शेप. तो ज्या पात्रामध्ये टाकू आपण तसा आकार घेतो. ग्लासमध्ये टाकला तर ग्लास सारखा, ताटल्यामध्ये टाकला तर ताटली सारखा बनतो. त्यानंतर वेगवेगळ्या याच्यामध्ये जसं टाकू तसा शेप घेतो. त्याच्या प्रॉपर्टीज समजल्या तुम्हाला. तो काय कसा आहे, फ्लुइड सबस्टन्स आहे, त्याला स्वतःचा शेप असा नाही, बट हॅज अ व्हॉल्यूम. पण त्याला काय आहे, व्हॉल्यूम आहे, आकारमान आहे. तो ज्यामध्ये टाकला तसा आकारमान घेतो, म्हणजे तेवढी जागा तो व्यापतो. ज्याच्यामध्ये टाकला तेवढी जागा काय करतो, तो व्यापतो. बरोबर ना, म्हणून त्याला काय आहे, व्हॉल्यूम आहे. इट कॅन पास थ्रू स्मॉल होल्स. तोच छोट्या होलमधूनही पास होतो, किंवा असिप थ्रू व्हेरी स्मॉल गॅप ऑफ क्रॅक. असे छोटे छोटे क्रॅक असतील तर त्याच्यातून सुद्धा ते काय होतं, पार होऊ शकतं. समजलं, ह्या काय झालं, त्याच्या प्रॉपर्टीज झाल्या. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे त्यांनी, तुम्हाला काय करायची आहे, प्लास्टिकची एक बॉटल घ्यायची आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे, अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त काय करायचं, पाणी भरायचं तुम्हाला. आणि जिथपर्यंत पाणी भरलं तिथं पेनाने किंवा कशाने अशी खूण करून ठेवा, काहीतरी लावून ठेवा त्या ठिकाणी, सेलो टेप वगैरे काही लावून ठेवा. आणि नंतर तिथं मार्क करा. आणि नंतर काय करा, ती बॉटल फ्रीजरमध्ये ठेवून द्या. आता इथं तुम्ही नेहमीच करतायत, काही वेगळं काही नाही. फ्रीजरमध्ये ठेवा. काही काळानंतर फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर तासानंतर वगैरे ते उघडून बघायचं. आणि काय होतं, त्या पाण्याचा अर्थात काय होणार, बर्फ तयार होणार. हे तर तुम्हाला माहिती आहे, जो तुम्ही घरी खातात, बर्फ खातात किंवा त्याचं काय बनवून खातात वेगवेगळं, बरोबर ना. ते फ्रीजरमध्ये बर्फ झाल्यानंतर तुम्हाला काय दिसतं, पाण्याची खूण जिथे केलेली आहे ना त्या बॉटलला, त्यापेक्षा बर्फाची काय ही वाढलेली असते. जे आपण म्हणतो ना, लेव्हल जी असते ना वॉटरच्या लेव्हलपेक्षा, तर ती आईसची लेव्हल थोडी वर गेलेली असते. असं का होतं, कारण मित्रांनो, ज्यावेळेस पाण्याचं बर्फ होतं, हे लक्षात ठेवा, ह्या प्रॉपर्टी आहेत, हे गुणधर्म आहेत पाण्याचं. ज्यावेळेस बर्फ होतं त्यावेळेस ते काय होतं, पाणी पहिल्यांदा फ्रीज होतं, म्हणजे गोठतं पाणी, त्यावेळेस त्याचा बर्फ होतो. आणि ते गोठल्यानंतर काय होतं, ते एक्सपांड होतं. ते काय होतं, एक्सपांड होतं, असं प्रसरण पावतं. आणि त्याचं काय वाढतं, व्हॉल्यूम वाढून जातं. त्याचं काय वाढतं, व्हॉल्यूम वाढतं, आकारमान वाढतं त्याचं. समजलं या ठिकाणी, इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर, त्याचा आकार इन द प्रपोर्शन डीड इट इन्क्रीज. समजलं, मग ते किती प्रमाणात वाढतं वगैरे ते आपण पुढे बघूयात. बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही काय करायचं, एक बकेट घ्यायचं आहे आणि बकेटमध्ये वॉटर घ्यायचं आणि त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू, जे डिफरंट काइंड्स ऑफ आर्टिकल्स असतात, काही वस्तू घ्या तुम्ही, त्या ड्रॉप करायच्या, म्हणजे टाकायच्या पाण्यामध्ये, बघायचं आणि सेपरेट करायचं की कोण सिंक होतं आणि कोण फ्लोट होतं, म्हणजे कोण डुबतं बुडतं आणि कोण असं तरंगतं त्यावर, हे तुम्ही काढायचं आहे. शार्पनर टाका, पेन्सिल टाका, दगड टाकून बघा, जड वस्तू टाका, त्यातलं कंपास वगैरे काही टाकून बघा, स्पून टाकून बघा, काय बुडतं, काय फ्लोट होतं आणि काय सिंक होतं आणि काय फ्लोट होतं हे तुम्ही बघायचं आहे. नंतर काय करायचं, टेक अ सम वॉटर इन द पॉट अँड ऍड फ्यू पीसेस ऑफ आईस इट अँड ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. आता काय करायचं आहे, असं कशात तरी पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आईस टाकायचं आहे. आता बघा तुम्ही सरबतमध्ये वगैरे पाण्याचा आईस क्यूब टाकतात का, ते टाकायचं आणि बघायचं काय होतं. ते आईस क्यूब, बर्फाचे जे खडे असतात ते काय होतात, तरंगतात की बुडतात. सगळ्यांना माहिती आहे, आपण तर सगळ्या टीव्ही ऍडव्हर्टाईजमध्ये वगैरे याच्यात बघतो की कोको कोलामध्ये वगैरे किंवा सरबतमध्ये आईस टाकला जातो, तर ते आईस क्यूब कसे असतात, वर येतात असे, बरोबर ना. ते तरंगतात. का तरंगतात, कारण आईस हा कसा असतो, तरंगतात कोणत्या वस्तू, लाईटर असतो वॉटरपेक्षा, पाण्यापेक्षा कसा असतो, हलका असतो, लाईटर असतो. वेन द वॉटर फ्रीज इट फॉर्म आईस. ज्यावेळेस वॉटर फ्रीज होतं त्यावेळेस तो कशा फॉर्ममध्ये जातो, आईस फॉर्ममध्ये जातो, त्यावेळेस त्याचा बर्फ बनतो. आणि तो बर्फ बनल्यानंतर तो कसा बनतो, लाईटर बनतो दॅन द ओरिजिनल लिक्विड. पाण्यापेक्षा तो कसा बनून जातो, हलका बनून जातो ज्यावेळेस तो फ्रीज होतो त्यावेळेस. वेन वॉटर फ्रीजेस, दॅट इज वेन इट ट्रान्सफर इन टू द सॉलिड स्टेट, इट्स व्हॉल्यूम इन्क्रीज. आणि ज्यावेळेस त्याचं एक लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यावेळेस हे लक्षात ठेवायचं, पाण्याचं ज्यावेळेस बर्फ होतं सॉलिड स्टेटमध्ये जातो त्यावेळेस त्याचं व्हॉल्यूम वाढतं, आकारमान वाढतो. म्हणजे आपण बघितलं, बॉटलची आपण जितकी लेव्हल बघितली होती त्यापेक्षा पण बर्फाची लेव्हल काय होती, वाढलेली होती. म्हणजे त्याचं आकारमान वाढलं, पण त्याची काय कमी झाली, हे एक्झामचे क्वेश्चन आहे किंवा नेहमी लक्षात ठेवा. हे काय वाढली, त्याची डेन्सिटी वाढली. काय झाली, त्याची व्हॉल्यूम त्याचं वाढलं आणि त्याची डेन्सिटी म्हणजे त्याची घनता कशी झाली, लेस झाली. त्यामुळे काय झालं की तो आईस काय झाला, पाण्यावर तरंगला. म्हणजे त्याची काय झाला, आकारमान वाढला, साईज वाढून गेली, त्याची लेवल वाढली पाण्यापेक्षा जास्त, पण त्याची जी घनता होती ना, जी डेन्सिटी होती ना, ती कमी झाली. समजलं ना. डेन्सिटी लेस झाल्यामुळे काय झालं की आईस काय झाला, पाण्यावर तरंगला, फ्लोट झाला. समजलं या ठिकाणी. आता बघा मित्रांनो, कन्फ्यूज होऊ नका. तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचे या चॅप्टरमध्ये, व्हॉल्यूम म्हणजे आकारमान, मास म्हणजे वस्तुमान आणि डेन्सिटी म्हणजे घनता. आता मास म्हणजे काय असतं, सगळ्यात पहिल्यांदा मास म्हणजे वस्तुमान. म्हणजे एखादी बॉडी आहे, कोणती पण बॉडी घ्या तुम्ही, कोणतीही बॉडी घ्या, ग्लास घ्या, काही घ्या, बर्फ घ्या, काही घ्या, अगदी पेन घ्या, काही घ्या,
ही जी बॉडी आहे हिच्यामध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे, हिच्यामध्ये किती मॅटर आहे म्हणजे किती द्रव्य आहे, संचय किती आहे या द्रव्याचा, त्याला म्हटलं जातं मास. त्याला काय म्हटलं जातं? मास. त्यानंतर आकारमान, व्हॉल्यूम म्हणजे काय असतं? तिने किती जागा व्यापली. ही पेन आहे, हा पेन मी इथं ठेवला, या पेनने किती जागा व्यापली? इथपर्यंत, इतकी जागा व्यापली, बरोबर ना. किंवा मी आणखी एखादी वस्तू ठेवेल इथे, बरोबर ना. हां, बघा या ठिकाणी, आता हा पेन ठेवला मी, या पेनने किती जागा व्यापली? इतकी जागा व्यापली, बरोबर ना. हे काय झालं? तिचं व्हॉल्यूम. हे काय झालं? तिचं व्हॉल्यूम. समजलं या ठिकाणी? तो किती जागा व्यापतो हे झालं व्हॉल्यूम. मास म्हणजे काय? याच्यामध्ये, या बॉडीमध्ये किती मॅटर आहे प्रेझेंट. ही जी बॉडी आहे या बॉडीमध्ये मॅटर किती आहे, द्रव्य संचय किती आहे, त्याला म्हणतात मास. आणि डेन्सिटी म्हणजे काय असतं? डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय असतं की एखाद्या पदार्थाचं जे व्हॉल्यूम आहे आणि मास आहे यांचा काय केला जातो? रिलेशन दाखवलं जातं. द स्पेस ऑक्युपाइड बाय द सबस्टन्स इट्स व्हॉल्यूम अँड द स्टोअर ऑफ मॅटर सबस्टन्स इन इट्स मास. तेच सांगितलेलं आहे इथं त्यांनी, का जितका ती जागा व्यापते, ही वस्तू इतकी जागा व्यापली, हे झालं तिचं व्हॉल्यूम. आणि तिच्यामध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे या वस्तूला तयार करण्यासाठी, याच्यामध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे, तर याला काय म्हटलं जातं? मास म्हटलं जातं. आणि यांचं अपॉन म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम इज इक्वल्स टू डेन्सिटी. मग आता याचं डेन्सिटीचं हे कसं काढलं जातं, युनिट कसं काढलं जाणार? आता मासचं युनिट काय आहे मित्रांनो? मासचं युनिट आहे ग्रॅम. मास हे ग्रॅममध्ये असतं. वस्तुमान, आता कोणत्या गोष्टीचं वस्तुमान कशामध्ये असतं? ग्रॅममध्ये मोजतो आपण. जर ते SI जे युनिट आता ते पुढे आहे तुम्हाला, पण आता ग्रॅममध्ये आहे, बरोबर ना. मास जे आहे ते काय आहे? ग्रॅममध्ये आहे. आणि व्हॉल्यूम कशामध्ये मोजलं जातं? तर CC मोजलं जातं. तर क्युबिक सेंटीमीटर. व्हॉल्यूम कशामध्ये मोजलं जातं? क्युबिक सेंटीमीटरमध्ये. म्हणून डेन्सिटीचं युनिट काय बनलं? ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. लक्षात आलं? ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. मग एखाद्या वस्तूचं मास जर 20 असेल आणि व्हॉल्यूम जर तिचं 5 असेल तर किती होणार? 4 ग्रॅम क्युबिक सेंटीमीटर. 4 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर इतकी काय होईल? तिची डेन्सिटी होईल. समजले या ठिकाणी? तर बघा या ठिकाणी मग त्याने काय विचारलं? इफ द मासेस ऑफ 1 लिटर ऑफ वॉटर इज 1 किलोग्राम देन व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ वॉटर. पाण्याची डेन्सिटी काय आहे? तर मग किती होणार ती? 1 किलोग्राम पर लिटर असे होणार ती. लक्षात आलं? बघा या ठिकाणी मित्रांनो, हे फार महत्त्वाचं आहे. ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचं असंगत वर्तन. म्हणजे पाणी हे थोडं ॲबनॉर्मल बिहेवियर करतं यामध्ये. आता नॉर्मली कसं असतं माहिती आहे का मित्रांनो? सगळे लिक्विड घ्या तुम्ही, सगळे घ्या, दूध घ्या, तूप, सगळे घ्या, सगळे लिक्विड घ्या आणि ते बघा कसे बिहेव करतात. आता ह्या लिक्विडला ज्यावेळेस आपण टेम्परेचर देतो, आता दुधाला तुम्ही दूध पातेलं ठेवलं आणि गॅसवर आणि त्याला खाली टेम्परेचर दिलं, त्याचं काय वाढतं? ते व्हॉल्यूम वाढतं, त्याचं आकारमान वाढतं. बघा जसं दूध तापत येतं आणि खूप वर येतं, असं व्हॉल्यूम वाढतं. आणि ते थंड केलं तुम्ही, कूल केलं तर दूध आतमध्ये जातं, त्याचं व्हॉल्यूम काय होऊन जातं? कमी होऊन जातं. किंवा काही घ्या तुम्ही, तूप घ्या, तूप असं घट्ट झालेलं असतं, बटर असतं ते, बरोबर ना, थिक असतं. मग त्याला हीट दिली आपण, त्याचं काय होतं? व्हॉल्यूम वाढतं, ते असं पसरतं बघा, स्प्रेड होतं, मेल्ट होतं, सगळीकडे पसरतं, व्हॉल्यूम, जागा जास्त व्यापतं ते. पण त्याला थंड केलं, ते काय करतं? व्हॉल्यूम कमी होतं. हे नॉर्मल बिहेवियर आहे सगळ्या लिक्विडचं. म्हणजे या ठिकाणी समजलं मित्रांनो, तुम्हाला कोणत्या पण सबस्टन्सला तुम्ही पाणी सोडून कोणत्या पण सबस्टन्सला तुम्ही उष्णता दिली, हीट दिली खालून, तर त्याचं काय वाढतं? व्हॉल्यूम वाढतं, आकारमान वाढतं. किंवा हीट कमी केली तर त्याचं काय होतं? आकारमान, व्हॉल्यूम कमी होऊन जातं. पण त्यावेळेस काय होतं? आकारमान कमी होतं आणि डेन्सिटी वाढते, त्याची घनता काय होते? वाढते. आकारमान कमी होतं टेम्परेचरला, म्हणजे लोअर टेम्परेचरला व्हॉल्यूम डिक्रीज होतं आणि डेन्सिटी इन्क्रीज होते. पण पाण्याचं तसं नाही. पाण्याचं काय होतं माहिती का? टेम्परेचर लोअर असेल, म्हणजे खूप कमी टेम्परेचर असेल, बघा मग तुम्ही बॉटल पाण्याची भरून फ्रीझरमध्ये ठेवतात, मग पाणी कमी असतं, त्यामध्ये थोडीशी जागा ठेवलेली असेल तर ती पण बर्फाने भरून जाते. म्हणजे अर्धी बॉटल भरलेली असेल तर बर्फ भरून अजून थोडं वर जातं. का बरं? म्हणजे लोअर टेम्परेचरला त्याचं व्हॉल्यूम डिक्रीज न होता कसं होतं? इन्क्रीज होतं. आकारमान वाढलं आणि डेन्सिटी कशी होऊन जाते? त्याची डिक्रीज होऊन जाते. डेन्सिटी कशी होऊन जाते? डिक्रीज होऊन जाते. हे लक्षात ठेवा, हे उलटं आहे. आणि यालाच म्हटलं जातं ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर, ॲबनॉर्मल बिहेवियर ऑफ वॉटर. बघा मित्रांनो, समजलं ना? मग या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा, की पाण्याचं कसं असतं माहिती आहे मित्रांनो, की पाण्याची जी डेन्सिटी असते ना, हे फार महत्त्वाचं आहे. पाण्याची जी डेन्सिटी असते, जी घनता असते, तिचं एक वैशिष्ट्य आहे, ते लक्षात ठेवायचं. हे प्रकृतीची किमया आहे. ही कदाचित ही सृष्टी चालवायची असते ह्या सृष्टीकर्त्याला, म्हणून हे सगळं केलेलं असेल. बघा पाणी, कारण पाणी हे काय आहे? जीवन आहे. सगळे जीव हे पाण्यातच राहत असतात आणि पाण्यासाठीच जगतात आणि पाण्यामुळेच जगतात.
बरोबर ना. मग वेन वॉटर इज नॉर्मल टेम्परेचर, पाणी ज्यावेळेस नॉर्मल टेम्परेचरला स्टार्ट होतं कूल व्हायला, थंड व्हायला, त्यावेळेस त्याची डेन्सिटी म्हणजे त्याची जी घनता असते ना तीसुद्धा बाकीच्यांसाठी कशी व्हायला लागले, इन्क्रीज व्हायला लागते. म्हणजे ज्यावेळेस जर दूध थंड केलं तर तिचं दूध थंड करायला लागलो, त्याचं वॉल्यूम कसं होतं, कमी होऊन जातं, त्याची डेन्सिटी वाढते. तसंच याचं पण होतं, पाणी थंड करायला लागलो तर याची काय होते, डेन्सिटी वाढून जाते. लक्षात आलं ना. बाकीच्यांसारखी डेन्सिटीबद्दल बोलतो आहे आपण, तर बाकीच्यांसारखी त्याची पण कमी व्हायला लागते. पण कुठपर्यंत, विच टेम्परेचर फॉल्स बिलो 4 डिग्री सेल्सिअस, फक्त 4 डिग्री सेल्सिअसपर्यंतच. मग तोपर्यंत काय होतं, डेन्सिटी वाढल्यामुळे. आता मला सांगा, डेन्सिटी ज्यावेळेस वाढते पदार्थ पाण्यात बुडतो की वर तरंगतो. डेन्सिटी वाढली तर पदार्थ पाण्यात बुडतो. आपण हे बघितलं, पदार्थ पाण्यात बुडतो. याची डेन्सिटी कमी होती, बर्फाची डेन्सिटी ऑफ आईस इज लेस, त्यामुळे तो तरंगायला लागला. बरोबर ना. मग याची काय होती, 4 डिग्री सेल्सिअसला जाऊपर्यंत पाण्याची डेन्सिटी कशी व्हायला लागते, इन्क्रीज व्हायला लागते. मग ते खाली 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 जायला लागतं. पण ज्यावेळेस 4 डिग्री सेल्सिअसला जातं त्यावेळेस एक चमत्कार होतो, डेन्सिटी स्टार्ट काय होते, डिक्रीज. त्या टेम्परेचरला गेल्यानंतर डेन्सिटी, घनता ही अचानक का व्हायला लागते, इन्क्रीज न होता खाली खाली गेल्यानंतर आणखी इन्क्रीज व्हायला पाहिजे ना. 4 डिग्रीपेक्षा खाली खाली गेल्यानंतर, हे 4 डिग्री असतं ग्राफ, बरोबर ना. असं वरून खाली 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 येतो, थंड 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 होत होत 0 डिग्रीपर्यंत जायचं असतं ना आपल्याला. 4 डिग्रीपर्यंत गेल्यानंतर डेन्सिटी काय होते, डिक्रीज व्हायला लागते. अचानक इन्क्रीजची काय व्हायला लागते, डिक्रीज व्हायला लागते. हा तो पॉईंट असतो 4 डिग्री सेल्सिअस, फार महत्त्वाचा पॉईंट आहे. इथे काय होतं, एकदम डिक्रीज व्हायला लागते. म्हणजे डेन्सिटी काय होते वॉटरची, सगळ्यात जास्त मॅक्झिमम डेन्सिटी काय होते, इथं असते 4 डिग्री सेल्सिअसला. कारण यानंतर ती काय होते, डिक्रीज व्हायला लागते, कमी कमी व्हायला लागते. आता मला सांगा, डिक्रीज व्हायला लागल्यानंतर डेन्सिटी, गोष्ट खाली जाईल का वर जाईल, बुडेल की वर जाईल, ती वर जायला लागते. म्हणून बर्फ काय करतो, या ठिकाणी आल्यानंतर परत वरवर जायला लागतो आणि तरंगायला लागतो. वर काय होतो, तरंगायला लागतो. कारण डेन्सिटी काय झाली, त्याची डिक्रीज व्हायला लागली, तो वरवर जायला लागला, तरंगायला लागला. आणि इफ द टेम्परेचर ऑफ वॉटर इज लोअर्ड बिलो द 4 डिग्री सेल्सिअस, इट डेन्सिटी डिक्रीज अँड व्हॉल्यूम इन्क्रीज. आणि आकारमान काय व्हायला लागतं, वाढायला लागतं. बघा, बर्फाचं आकारमान त्यामुळे पाण्यापेक्षा जास्त होतं, त्याची डेन्सिटी काय होते, डिक्रीज होते. आणि आकारमान, व्हॉल्यूम तिथे वाढायला लागतं. समजलं या ठिकाणी. इट मीन्स द वॉटर एक्सपांड, तिथं वॉटर काय होतं, एक्सपांड होतं वेन द टेम्परेचर फॉल्स बिलो 4 डिग्री सेल्सिअस. आणि 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली टेम्परेचर जायला लागलं तर वॉटर काय होतं, एक्सपांड होतं, प्रसरण पावतं. ते असं कॉन्ट्रॅक्ट नाही होत, त्याचं आणखी बर्फ नाही होत. म्हणून काय होतं, जो बर्फ असतो ना, तो बघा, तो बर्फ समुद्राच्या पाण्यावर वगैरे कुठे असेल तर तो बर्फ असा वर तरंगायला लागतो. तो बर्फ हलका हलका होतो, वर जातो आणि इथंच राहतो. आणि या पाण्यामध्ये खाली सगळे ॲक्वेटिक ॲनिमल्स असतात ना, मासे वगैरे, हे काय होतात, आतमध्ये खेळत असतात. कारण हा जर पूर्ण, ही जर सृष्टीची कमी आहे बघा, हे जर पूर्ण बर्फ असतं तर हे सजीव जगले असते का, नाही, हे जगू शकत नव्हते. बरोबर ना. कदाचित यांना जगवायचं होतं. म्हणून हा सृष्टीचं चक्र पाण्याचं सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. कारण सगळे सजीव जगतात कशात, फक्त पाण्यात. समजलं ही प्रकृतीची किमया काय आहे. आता बघा, हे सगळं समजून घेण्यासाठी, या एक्झामसाठी बघू नका, हे पुढे लाईफ लाँगसाठी सुद्धा तुम्हाला समजून घ्या. याच्यावरच आपल्याला लाईफ जगायचं असतं. बघा, आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं की 2 पेले घ्या, ग्लासेस घ्या किंवा इतर काही वस्तू घ्या, कुकरचे भांडे घ्या 2. आणि बघा, त्याच्यामध्ये एकात काय करायचं, एका भांड्यामध्ये असं मीठ टाकायचं, 4-5 चमचे मोठं मीठ टाकायचं आणि एका भांड्याच्या पाण्यामध्ये मीठ नाही टाकायचं. आणि एक बटाटा घ्यायचा. बटाटा आधी काय करायचा, साध्या पाण्यामध्ये भांड्यामध्ये टाकायचा आणि काय होतं बघायचं, तो बुडतो. तो काय होतो, बुडतो. मग तिथून काढायचं आणि मीठ विरघळवलेलं, पूर्ण मीठ विरघळायचं दुसऱ्या भांड्यामध्ये. 4-5 चमचे जास्त मीठ टाकायचं, 4-5-6 चमचे टाकायचं आणि मग त्यामध्ये टाकायचा. काय होतं, त्या पाण्यामध्ये पाणी पण पुरेसं घ्यायचं बरं का, असं बटाटा तरंगेला असं वाटलं पाहिजे. आणि मग त्यामध्ये टाकून बघायचं, बटाटा त्यामध्ये तरंगतो. असं का होतं, मिठाच्या पाण्यामध्ये बटाटा का तरंगतो, कारण काय असतं माहिती आहे का मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आपल्याला आत्तापर्यंत आपण काय शिकलो, या चॅप्टरमध्ये आपण शिकलोच काय, डेन्सिटी शिकलो. डेन्सिटी जर कमी असेल तर गोष्ट तरंगते, डेन्सिटी जास्त असेल तर गोष्ट बुडते. एवढंच आपण शिकलो. बर्फाची डेन्सिटी कमी असते म्हणून बर्फ तरंगतो, म्हणजे डेन्सिटी लेस असेल तर तरंगतो, डेन्सिटी जास्त असेल तर बुडतो. मग आता मला सांगा, याच्यामध्ये बटाटा बुडाला म्हणजे कुणाची डेन्सिटी जास्त झाली, बटाट्याची डेन्सिटी पाण्यापेक्षा जास्त होती म्हणून बुडाला. आणि याच्यात बटाटा तरंगला म्हणजे काय, सॉल्टी वॉटरमध्ये, की बटाट्याची डेन्सिटी ही पाण्याच्या डेन्सिटीपेक्षा काय झाली, कमी होती म्हणून बटाटा तरंगला. आणि पाण्याची डेन्सिटी जास्त होती म्हणून पाणी खाली राहिलं, जडपणा खाली राहिला.
लक्षात आलं ना. म्हणूनच हे रिझन आहे. बघा तुम्ही विहिरीत किंवा तलावात जेव्हा तुम्ही पोहायला जातात तिथं पोहणं खूप अवघड असतं, पण समुद्रात शक्यतो सगळे जातात पोहायला. बघा का बरं? समुद्रात पोहणं खूप सोपं असतं, कारण समुद्रात काय आहे, मीठ आहे आणि आपण त्याच्यापेक्षा म्हणजे त्याची डेन्सिटी आपल्यापेक्षा काय होते, जास्त असते आणि आपली डेन्सिटी कमी असते म्हणून आपण वरच्यावर तरंगतो. पण समुद्राच्या पाण्यावर वरच्यावर तरंगतो, पण तलावाच्या पाण्यात आपण खाली बुडतो, नदीच्या पाण्यात आपण बुडतो, कारण त्या पाण्याची डेन्सिटीपेक्षा आपली डेन्सिटी जास्त असते म्हणून आपण बुडतो. समजलं हे रिझन? आता बघा हे घेऊयात समजून आणि मग इथे थांबूयात आज आपण. बघा आता तुम्ही पाण्यामध्ये मीठ टाकलं आणि मिठाचे कण हलवले 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 आणि डोळ्यांना नाहीसे झाले दिसायचे होते ते कण, पण दिसत नाही. का बरं? ते पाण्यामध्ये पूर्ण काय झाले, विरघळले. बरोबर ना, ते डिझॉल्व्ह झाले. विरघळले म्हणजे काय झाले, डिझॉल्व्ह झाले. समजले या ठिकाणी? आता मग हे लक्षात ठेवा. आता हे पुढे तुम्हाला कंटिन्यू आहे 12थपर्यंत, अगदी पुढे सुद्धा. आता पुन्हा पुन्हा तुम्हाला कोणी सांगणार नाही म्हणून सांगते, तुम्ही SSK सायन्स वर्ड मिनिंग इन मराठीवर जा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण हे जे वोकॅबलरी आहे हे पुन्हा पुन्हा तुम्हाला कोणीच सांगत नाही बसत. पुढे क्लासमध्ये गेल्यानंतर सॉल्यूट काय, सॉल्वंट काय, सोल्युशन काय, हे कोणीच सांगत नाही बसत आणि सांगणार पण नाही, कारण हे तुम्हाला माहीत आहे असं कन्सिडर केलं जातं. आता बघा सॉल्यूट. सॉल्यूट म्हणजे काय असतं, द्राव्य म्हणतात त्याला मराठीतून. जो पदार्थ विरघळतो. काय विरघळलं? मीठ विरघळलं, त्याला काय म्हटलं जातं, सॉल्यूट. सॉल्वंट, ज्या पदार्थामध्ये द सबस्टन्स इन विच द सॉल्यूट डिझॉल्व, असा एक सबस्टन्स की ज्याच्यामध्ये सॉल्यूट डिझॉल्व होतं, म्हणजे हे द्राव्य ज्याच्यामध्ये डिझॉल्व होतं, विरघळतं, ते म्हणजे झालं सॉल्वंट. ते आहे पाणी किंवा इतर काही. दूध असेल तर दुधात मिक्स होईल, दुसरं काही असेल तर त्यात आणखी टाका, त्यात मिक्स होईल. बरोबर ना, त्यात डिझॉल्व्ह होऊन जाईल, त्याला म्हटलं जातं सॉल्वंट. ज्यात हे सॉल्यूट डिझॉल्व्ह होईल त्याला म्हटलं जातं सॉल्वंट, म्हणजे जसं की पाणी. आणि सोल्युशन, व्हॉट वी गेट वेन द सॉल्यूट डिझॉल्व्ह इन द सॉल्वंट. आणि सॉल्यूट म्हणजे सॉल्यूट सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर जे काही आपल्याला प्राप्त होतं, जे काही आपल्याला मिळतं, त्याला म्हटलं जातं सॉल्युशन, त्याला म्हटलं जातं द्रावण. हे लक्षात ठेवा. सॉल्यूट, सॉल्वंट आणि सॉल्युशन. लक्षात आलं? या ठिकाणी आपण थांबत आहोत. चॅनल आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उर्वरित पार्ट नेक्स्ट पार्टमध्ये घेण्यात येत आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल, कृपया ती फॉलो करावी. आपले इतरही चॅनल आहेत, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, कृपया ती फॉलो करावी. इंग्लिश ग्रामर दिलेला आहे, मी मराठीतून घेतलेलं आहे. सगळे टेन्सेस जे तुम्हाला अगदी MPSC UPSCपर्यंत उपयोगाचे ठरणार आहेत, तर तेही दिलेले आहेत. सगळ्या ॲप्टिट्यूड टेस्टला वगैरे उपयोगी पडेल, ते डिटेलमध्ये घेतलेले आहे. कृपया आपण ते फॉलो करा. खाली इंग्लिश ग्रामर लिंकनी आहे, तेही समजून जाणार आहे. आणि आपले इतरही चॅनल आहेत, कृपया आवड असल्यास एंटरटेन म्हणून तेही बघा. पुन्हा भेटू न्यू पार्टसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद. चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट 3मध्ये कव्हर करण्यात आलेला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, कृपया ती फॉलो करावी. धन्यवाद.